ची दृश्य आपण बघू शकतोय बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमधली ही थेट दृश्य आहेत। या ठिकाणी जय पवार असतील किंवा पार्थ पवार हेही आपल्याला थोड्या वेळापूर्वी दिसून आलेले होते। जय पवार इथं आपल्याला दिसतायत। अजित पवारांचे धाकटे चिरंजीव फोनवर ते कोणाशी तरी बोलताना आपल्याला दिसतायत आणि कार्यकर्त्यांची ही प्रचंड गर्दी आपल्याला दिसून येते। जय पवार यांचं काही दिवसांपूर्वी लग्न झालं आणि त्यावेळेला अजित पवार हे अतिशय आनंदात होते। त्यांनी डान्स केल्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला होता। पण एवढ्या लवकर अजित पवार हे आपल्यातून निघून जातील अशी कल्पनाही कोणी केलेली नसेल आणि आज सर्वजण हे उद्विग्न दिसून येत आहेत, उद्ध्वस्त दिसून येत आहेत। तर उद्ध्वस्त अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांची सकाळी समोर आलेली होती। अजित पवारांचं पार्थिव हे या ठिकाणी ठेवलं जातंय। विद्या प्रतिष्ठानच्या इथली ही दृश्य आपण बघू शकतोय। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमलेली आहे आणि याच ठिकाणी अजित पवारांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। पवारांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार हे आपल्याला एका फ्रेममध्ये दिसत आहेत, तर दुसऱ्या फ्रेममध्ये जय पवार त्यांचे धाकटे चिरंजीव हे आपल्याला दिसून येत आहेत आणि तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे अंतिम दर्शनासाठी। कारण प्रचंड गर्दी सकाळपासून इथं दिसून येते। फक्त राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच नाही तर सामान्य नागरिक सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने सकाळपासूनच जमायला सुरुवात झालेली आहे। दुपारी ऊन होतं तरी सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी उद्विग्न मनानं जड अंतकरणानं इथं थांबलेले पाहायला मिळालेले होते। खरं तर आज 4 सभा अजित पवारांच्या या ठिकाणी होणार होत्या पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्त, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्त। मात्र आजचा हा जो प्रवास अजित पवारांचा विमानानं हा प्रवास शेवटचा ठरलेला आहे। कारण विमान लँडिंग करतानाच त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि ही बातमी समजल्यानंतर कोणालाही यावर विश्वास बसत नव्हता। मात्र थोड्या वेळानंतर प्रत्येक अपडेट जेव्हा समोर आले तेव्हा सर्वांवर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला होता। आणि आताची ही दृश्य संध्याकाळ झालेली आहे, रात्र झालेली आहे, त्यावेळेला विद्या प्रतिष्ठान इथं अजित पवारांचं पार्थिव हे ठेवलं जातं आहे अंत्यदर्शनासाठी। तर दुसरीकडे कार्यकर्त्यांची लोकांची प्रचंड अशी गर्दी आपल्याला दिसून येते। कारण अजित पवारांना लोकनेता म्हटलं जायचं, कामाचा माणूस म्हटलं जायचं। त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, काम करण्याची त्यांची जी स्टाईल होती ती प्रसिद्ध होती। लोक त्यांना त्यासाठी नेहमी त्यांची तारीफ करायचे, त्यांचं नाव घ्यायचे कामासाठी आणि तोच कामाचा माणूस आज हरपलेला आहे। त्यामुळे प्रत्येक जण दुःख व्यक्त करताना दिसतोय। तर दुसरीकडे अजित पवारांचं हे पार्थिव विद्या प्रतिष्ठानसाठी निघालेलं आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि कार्यकर्त्यांना, जे लोक या ठिकाणी जमलेले आहेत त्यांना अजित पवारांचं अंतिम दर्शन घेता येणार आहे। तर आज खरं तर इथं सभांचं नियोजन करण्यात आलं होतं, त्यासाठीच अजित पवार इथं पोहोचणार होते आणि ही थेट दृश्य आपण बघू शकतोय। अजित पवारांचं पार्थिव हे आता विद्या प्रतिष्ठानच्या दिशेने निघालेलं आहे आणि त्यांचे कार्यकर्ते घोषणाबाजी करताना दिसत आहेत। त्याचबरोबर एक दुःख त्यांच्या आवाजात आपल्याला पाहायला मिळतंय। अजितदादा अमर रहे अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। एकच वादा अजितदादा ही घोषणाबाजी सुद्धा ऐकू येते।
पण त्याच वेळेला त्यांच्या आवाजातलं दुःखसुद्धा समजतं. जय पवार, त्यांचे धाकटे चिरंजीव आणि पवार कुटुंबातील इतरही मुलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि अजित पवारांचं पार्थिव हे आता विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचणार आहे. तिथं अंत्यदर्शनासाठी लोकांची प्रचंड गर्दी उसळल्याचं पाहायला मिळतं आहे. सकाळपासूनच सर्वजण अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथं थांबलेले आहेत. आणि आत्ताची ही दृश्य आपण बघितली तर रात्र झाली आहे आणि हे पार्थिव आता निघालेलं आहे. पुढे विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अंतिम दर्शनसाठी हे पार्थिव ठेवलं जाणार आहे अजित पवारांचं. मात्र गर्दी प्रचंड दिसतीये. बारामतीमधली दृश्य आपण बघितली तर जिकडे नजर टाकावी तिथे आपल्याला फक्त लोकांची गर्दी पाहायला मिळते. तसं बारामती हे छोटं शहर आहे, मात्र विकसित शहर म्हणून नावाजलेलं आहे. आणि या बारामतीच्या विकासाचं श्रेय अजित पवारांना दिलं जातं. आणि तिकडची प्रत्येक व्यक्ती ही अजित पवारांचे जे काम करण्याची शैली आहे, त्यांचा जो स्पष्ट वक्तेपणा आहे, यासाठी अजित पवारांचं नाव घेत असते. आणि तेच अजित पवार हे आज या जगात नाही आहेत. त्यामुळं बारामतीकर हे हळहळलेच आहे, पण त्याचबरोबर राज्यभरातला प्रत्येक व्यक्तीसुद्धा हळहळला आहे आणि सगळीकडूनच दुःख व्यक्त केलं जात आहे. दरम्यान ही दृश्य आपण बघतोय बारामतीमधली. मोठी गर्दी लोकांची आपल्याला दिसतीये. वाहनांचा हा ताफा पुढे निघालेला आहे. पण यावेळेला अजित पवारांचं पार्थिवसुद्धा या वाहनांसोबत विद्या प्रतिष्ठानच्या दिशेनं निघालेलं आहे. तशी बारामतीमध्ये रेलचेल असायची, ती म्हणजे कार्यकर्त्यांची. कार्यकर्ते आपापले प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी यायचे. दादांकडे गेल्यानंतर जर एखादा प्रश्न सुटणार असेल तर तो सोडतो असं स्पष्टपणे दादा सांगायचे. आणि जर एखादं काम होणार नसेल तर ते होऊ शकत नाही हेही तेवढ्या स्पष्टपणे अजित पवार सांगायचे, असं त्यांच्याजवळचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत ते सांगतात. मात्र आज ही जी गर्दी झाली आहे ती अजित पवारांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी झालेली आहे. बारामतीचे हे रस्ते गर्दीनं फुल झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कारण आज त्यांचे प्रिय नेते अजित पवार हे या जगामध्ये नाही आहेत आणि त्यांचं एक शेवटचं दर्शन आपल्याला घेता यावं यासाठी लोकांची लगबग आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी जमलेले आहेत. त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा आहे आणि त्यांच्याकडून काही सूचना दिल्या जात आहेत. कारण गर्दी प्रचंड झाली आहे आणि त्यामुळं लोकांनी शिस्त पाळावी असं आवाहन केलं जातं आहे. कारण ज्या भावना आहेत लोकांच्या, त्या अतीव दुःखाची भावना लोकांकडून व्यक्त केली जाते आणि त्यामुळं अंतिम दर्शन घेण्यासाठी एक शिस्तीचं पालन केलं पाहिजे अशा सूचना पोलिसांकडून दिल्या जात आहेत. या अत्यंत दुःखद आणि कठीण प्रसंगी एकत्र जमलेल्या नागरिकांना विनंती वजा निवेदन आहे, सूचना आहे की या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी आपण या आल्यानंतर दर्शन घेऊन पटकन पुढे जायचं आहे. एकमेकाला लोटालोटी रेटारेटी करू नका. ही दोन दृश्य आपण बघू शकतो. एकीकडे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमधली आणि दुसरीकडे जो ताफा अजित पवारांचं पार्थिव घेऊन पुढे निघाला आहे तिकडची ही दृश्य. तिथेही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी दिसून येते. गाड्या दिसून येत आहेत, दुचाकी असतील, चारचाकी असतील. आणि शववाहिनीमधून अजित पवारांचं हे पार्थिव पुढे निघालेलं आहे. बारामतीमधले हे रस्ते जिथं अजित पवार हे दर आठवड्याला एकदा तरी जायचे आणि लोकांच्या समस्या ऐकून घ्यायचे,
त्यांच्या स्वागतासाठी लोक इथं उभे राहायचे. मात्र आता निरोप उद्या दिला जाणार आहे आणि त्याआधी अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर विद्याप्रतिष्ठानची दृश्यसुद्धा आपल्याकडे आलेली होती, ज्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि पवार कुटुंबीयही आपल्याला दिसून येत आहेत. ही शववाहिनी जी पुढे निघालेली आहे विद्याप्रतिष्ठानच्या दिशेनं आणि यामध्ये अजित पवारांचं पार्थिव आहे. जय पवार आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि पवार कुटुंबातील इतरही मुलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. काही करू नका प्लीज, सहकार्य करा एकमेकांचे हात धरून. तर अजित पवारांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मात्र लोकांची प्रचंड गर्दी झालेली आहे आणि आपल्याला कशा पद्धतीनं अंतिम दर्शन घेता येईल यासाठी एक धडपड या लोकांची पाहायला मिळते. सगळ्यांचे मोबाईल इथं आहेत आणि ते ही जी शेवटचे काही दृश्य आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. अजितदादांचं पार्थिव हे रुग्णालयातून निघालंय, पुढे आणि विनंती आहे की विद्याप्रतिष्ठानकडे या